वावरात आता कपाशी लावली साहेब. मला 2 एकर शेती आहे. 3 मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला. आज मुलीला 3-3 लाख रुपये लागताय. आणायचे कुठून 2 एकरातून? हे सरकार झोपलं का? आरक्षण लागतंय आम्हाला, तसं आम्ही जाणार नाही. मला सांगा आता किती किती काय शिकतात मुली? शेती आहे, 2 एकर शेती आहे सर. 2 मुली शिकते. हॉस्टेलला टाकलेले, त्यांचा वार्षिक खर्च काढला मी. वर्षाला एका मुलीला 3-3, 4-4 लाख रुपये लागताय. पूर्ण डिग्री घ्यायला 4-5 वर्ष लागताय. डिप्लोमाला 3 वर्ष, डिग्रीला 4 वर्ष. ती नोकरी कधी लागणार? आमचे तर चालले ना पैसे खिशातून. एका मुलीला 7-7 लाख रुपये चालले. नोकरी हे देणार 10,000 रुपयाची. ते कधी वसूल व्हायचे? ते सरकारला आम्हाला आरक्षणच पाहिजे ओबीसी मधून. तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर ह्या फीज कमी होतील असं तुमचं म्हणणं? फीज कमी होतील आणि आम्ही पण सुखी राहू ना सर. आमचे जे कष्ट केलेले, आम्ही वावरामध्ये कापूस काढलाय, ते आम्ही आमच्या पोटाला खाऊ ना. आजचं चिमटा लावून आम्ही खर्च करून राहिलो ना, उपाशी राहून. आम्ही दादा समोर आहे, दादा मनोज दादा संघ आहे मी. आम्ही सोडणार नाही. असा माणूस कधी होणार नाही या जगात. आरक्षण मागण्यासाठी झालो मी. कुठून गाव कोणतं? कन्नड तालुका. किती गाड्या निघाल्या बरं तिकडून? आमच्या 4-5 गाड्या. 5 गाड्या गावात. हा हॅलो मामा. हा राम 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 राम. काय नाही, कुठं आहे की म्हणलो? हो आता झाली की दिवाळी झाली, हे सगळं झालं. तिने आहे काय जवळ? हाय बरं बरं, घरी असलं तिला फोन द्या की बोलायचे थोडं. द्या द्या द्या. हा हॅलो, काय करालीस? झाली की आता दिवाळी झाली, हिंग पाची पांडव झाले, सगळं झालं. काय नवऱ्याची ध्यान आली की नाही म्हणालो? नाही नाही, तुला माहेराला गेलं की नवऱ्याची ध्यानच ये ना बघाय. ते तर खरंच होय. मग आता मी आहे म्हणलो, आता सगळं सारलं झालं, हिंग दिवाळी झाली, दसरा झाला, सगळं झालं. बायकोला फोन लावा, लेकरा बाळाची ध्यान आली मला. तुला तर काय माहिती ध्यान ये ना काय ना? हा काय नाही, आता येवाव म्हणालो. बस झालं, आता सगळं झालं, आपलं आपलं येवाव. कपडे घेतले नाहीत आणि ह्या बापानं अजून काय कराय? मग कपडे घेतले नाही तर आता कपड्याचं निमित्त करून 4 दिवस राहतोच म्हण की तिथं. हे मला सांगू नको. इथं ऊस लावायचा आहे वावरामध्ये, वावर तयार केलंय, ऊस लावायचा आहे. म्हैस आणला गुज्जर तिथं. आता चारा पाणी दूध, मग एकाच्या जीवाला काय फाशी घेऊ की काय मी? येशील गड्या 4 दिवस राहून म्हणलं त्याच्या मायला तुम्हाला हेवत वाटणार तिकडच लांबता किती दिवस. ते मला नाटकं सांगू नको. पटकन ये बघा. आता ते म्हशीचं चारा हाय, पाणी हाय, इथं वावरामध्ये ऊस लावायचा हाय. आधीच पाणी पडालंय, उघडालंय. काय करावं काय नाही. तुम्हाला माहेराला गेलं की येवच वाटणार. आता कपडे घेतला नाही तर बापानं अजून काय केलाय तुया? कपडे घ्यायला लावून नाही तू दिवाळीच्या आधीच. आता कपड्याच्या निमताखाली 4 दिवस राहाय म्हणजे झाला. आणि म्हणताना आपले वावर पडतात पडीत. तुया मापाचे वावर व्हायले, सगळं व्हायलंय, काम व्हायलंय. नाही तर काय.